आपले स्वागत। आईकडून प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून, 48 तासात गुन्हा उघड, तिघे आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची उल्लेखनीय कामगिरी। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीतील मौजे जामदया शिवारात प्रकाश वर्जन चव्हाण यांच्या शेताजवळ जामदया ते खिल्लार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले। अज्ञात आरोपीने कोणत्या तरी कारणावरून संबंधित व्यक्तीचा खून करून त्याची ओळख पटवू नये तसेच पुरावे नष्ट व्हावे या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। मृताच्या डोक्यात दगडाने मारून खून करण्यात आल्याचे आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, माननीय अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के, पोलीस स्टेशन सेनगाव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली तसेच पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस स्टेशन सेनगाव यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट दिली। यावेळी फॉरेन्सिक पथक व डॉग स्क्वॉडही घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक पुरावे संकलित करण्यात आले। या प्रकरणी पोलीस स्टेशन सेनगाव येथे कलम 103(1) व 238 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे व त्यांच्या पथकाने मयताची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला। मयताचे फोटो व शरीरावरील टॅटूचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले। त्यानुसार मयताची ओळख सचिन रामकिशन राजगुरू, राहणार वडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा अशी पटली। त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना रामदास विश्राम तनपुरे, वय वर्ष 65, राहणार वडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा याच्याकडे चौकशी करण्यात आली। चौकशीत त्याने कबुली दिली की मयत सचिन राजगुरू याची आई ललिताबाई हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते। या संबंधात मुलगा सचिन अडथळा ठरत असल्याने ललिताबाईच्या सांगण्यावरून त्याने रमेश साबण्या पवार याला 25,000 रुपये देऊन खून करण्यासाठी प्रवृत्त केले। योजनेनुसार नरेश पवार याने सचिनला पाहुण्याकडे जायचे आहे असे सांगून सोबत नेले। साखरा येथे त्याला मद्य पाजून सेनगाव हद्दीतील जामदया शिवारात नेऊन त्याचा डोक्यात दगडाने वार करून खून केला। घटनेनंतर रामदास तनपुरे याने नरेश पवार याला ठरलेली 25,000 रुपये रक्कम दिली। या प्रकरणात मयताची आई ललिताबाई रामकिशन राजगुरू, रामदास तनपुरे व नरेश साबण्या पवार या तिघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तिघा आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या उकल कार्यात माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व सायबर शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। नंतर आम्हाला आला की त्याचा खून झालेला आहे, कारण कोणतरी त्याच्या डोक्यामध्ये मारून मार केला। आजूबाजूच्या शोध घ्यानंतर नाही केला तर तो तसं पाठवला। मग तिथून आम्हाला माहिती मिळाली तो लोणार मैदानात राहणार आहे। संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पडली। त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे रात्रदिवस त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल शिवारात चालून त्याच्या मागे नक्की कारण काय आहे आणि त्याची लास्ट लोकेशन टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला एक आरोपीच्या संशय वाटला की एक आरोपी आहे जो याच्यामध्ये होऊ शकतो। त्याचं नाव होता तनपुरे आणि त्या आरोपीला आम्ही नंतर ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कबुली दिली। कबुलीमध्ये असं मला की त्यांनी खून केलेला आहे। त्याच्यामध्ये एक नरेश पवार नावाचा माणूस आहे, त्याचा पण असा भाग आहे आणि त्यांनी त्याला बाहेर केलेला आहे। 25,000 रुपये देऊन हे दोघे जण जे व्यक्तीला त्याला घेऊन आले सेनगाव पोलीस तिथे त्यांनी त्याला दारू पाहिल्यानंतर त्याच्यात संध्याकाळी 7:30च्या दरम्यान त्यानंतर हे दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो फंक्शन आहे त्याची आई जो मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई त्याच्यामध्ये प्रेम संबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून।
आणि जो विक्टीम आहे तो याच्यामध्ये नोंदण्यामध्ये बेल्टच नाही तो आईने त्यांना त्याचे लवर आहे त्याला सांगितलं ना की त्या प्लॅनिंग करून त्यांनी तीनही आरोपी यांना आम्ही अटक केलेला आहे. आता सर्वांना PCR घेण्यात आलं पाठवलं. सर आरोपींनी काय जबाब दिला म्हणजे प्रेमसंबंध कशी आपण म्हणू शकतो त्या आरोपीने सांगितलं ना की यांना पुण्यातच आहे पण 15-20 वर्षापासून आणि वडील जो आहे नाही सध्या तर 3च आरोपी आहे जास्त वाढलं नाही मला वाटतं परत सुद्धा जर तरी तपासामध्ये जर काही डिस्काउंट झाला की आम्ही त्याला सर घटना आणि त्या आरोपीचं गाव किती किलोमीटर अंतरावर 55 किलोमीटर तर आरोपीचं गाव लोणार आहे आणि आपली घटना आपली हद्दीमध्ये झाली आरोपी आणि मयत सगळे बुलढाणा शहरात